आणि आता मोठी बातमी नाशिकमधून समोर येते। मनसेचा आज 18वा वर्धापन दिन आहे। यंदा प्रथमच मनसेचा वर्धापन दिन मुंबई बाहेर साजरा होतोय। नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचा वर्धापन दिन हा साजरा करण्यात येणार आहे। दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील वाटचाल आणि दिशा याबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। आगामी निवडणुकीबाबत राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे त्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अधिकची माहिती आपल्याला थेट नाशिकमधून अभिजित सोनवणे देत आहेत। अभिजित, आपण पाहतोय मनसेचा आज 18वा वर्धापन दिन आहे आणि पहिल्यांदाच तो मुंबईच्या बाहेर अर्थातच नाशिकमध्ये साजरा होतोय। कशा पद्धतीने नाशिकमध्ये तयारी करण्यात आली आणि आज राज ठाकरे नेमका काय उपदेश कार्यकर्त्यांना करू शकतात? ऋतुजा, नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये मनसेचा हा वर्धापन दिन पार पडतोय आणि त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। भव्य असं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। साधारणपणे 5000 कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी बसू शकतील अशा पद्धतीची सगळी व्यवस्था मनसेकडून करण्यात आलेली आहे। आणि एकूणच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून रामाचा मुद्दा जो आहे तो निवडणुकींच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे आणि त्यामुळेच अगदी आपण बघितलं तर पंतप्रधान मोदी असतील, त्यानंतर अगदी उद्धव ठाकरेंनी देखील पक्षाचं अधिवेशन या ठिकाणी घेतलेलं होतं आणि आता मनसेने देखील आपला वर्धापन दिन पहिल्यांदाच 18 वर्षामध्ये पहिल्यांदाच नाशिकमध्ये साजरा होतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर काल राज ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचं दर्शन घेतलेलं होतं, महाआरती केलेली होती आणि अभिषेक देखील केलेला होता आणि त्यामुळे आपली हिंदू जननायक ही प्रतिमा आणखी बळकट करण्याचा प्रयत्न मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी नाशिकमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये मनसेची नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झालेली होती, अनेक नेते सोडून गेलेले होते, त्यामुळे काहीसं नाशिककडे दुर्लक्ष राज ठाकरे यांनी केलेलं होतं। मात्र आता आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाशिकवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। रामाचा मुद्दा जो आहे तो राज ठाकरे यांनी देखील आपल्या अजेंड्यावर घेतलेला पाहायला मिळतो। कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आगामी निवडणुकीबाबत राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे अभिजित सगळ्यांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद सविस्तर